बाबा ये बाबा कशी आहेस बा? बरे आहेस ना? काल आलेल्या पोरगीसाठी माझ्या लाडक्या ताईला ऐकवणार? आणि माझी हिरा तिच्याकडून तिचे हक्क मान सन्मान काढून घेणार? असं मी काहीही होऊ देणार नाही. दया, अरे असं अचानक आलास? का येऊ नये काय? नाही नाही, तसं काही नाही. तुम्ही सगळे मिळून माझ्या पोरीच्या डोळ्यात पाणी आणताय ही बातमी उडत उडत माझ्या कानावर आलीच होती. म्हणूनच धावत पळत इथं आला. काय विषय चालला होता? सुरू ठेवा. बोला बोला बोला. सुरू करा, लवकर सुरू करा. विषय विषय असा काही खास नाही रे. दसरा आहे ना, तर म्हटलं सगळी जबाबदारी यावर्षी हिराकडे सोपवावी. अरे वा. अरे वा, एक नंबर. नाही ते ऐकलं होतं आणि मला आवडलं बी होतं. पण जावाई बापूंना हा निर्णय आवडलेला दिसत नाही. म्हणजे मामा तुम्हाला जावई बापू का म्हणतात? हा मामा काय मामा, तू पण ना. हे म्हणजे सावी ही अशी चेष्टा करायची ना, याची जुनी सवय. मी लहान असताना सारखं मला जावई बापू अशीच हाक मारायचा. आणि त्यानं अशी हाक मारली ना की मी एक तर लाजायचो, नाहीतर फुगून बसायचो. असो मामा, अरे आता लहान नाही राहिलोय मी. आता लग्न झालंय आता माझं. मग आता तरी हे बंद कर. आणि असं बोलल्यानं मी नाही, पण माझी बायको फुगून बसायची बरं का.
तुम्ही कामाला लागा. काय जावाय बापू? काय झालं तुमच्या शब्दाचं? कुठं बुडाला तुमचा शब्द? का तुम्ही बुडवलात? काय आहे? माझी पोरगी आस लावून बसली आहे. अजून किती दिवस ती तशीच बसणार? मामा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. या धैर्य मुजुमदारनं दिलेला शब्द तो कधीच मागं घेत नाही. आणि जर हा धैर्य आयुष्यात हवा असेल ना, तर वाट बघायलाच लागणार. तुला वेगळं सांगायची गरज नाहीये मग. हो ना? तुझ्याच भाषेत सांगितलंय म्हटल्यावर समजलंच असेल तुला. काय चाललंय काय सगळं? मामा या धैर्याला अजून का जावई बापू म्हणतोय बरं? किती दिवस वाट बघायची पोरीनं? म्हणजे कसली वाट बघते ती? यांचा गणे जरा काहीतरी वेगळाच झूल सुरू आहे. नजर ठेवायला लागणार. भाऊ, ह्या आणि अशा अनेक मुलांच्यासाठी फक्त तुम्ही आणि तुम्हीच आशेचा किरण आहात. पण भाऊ, शाळा जर सुरू करायची असतील तर आपल्याला अजून ऍडमिशन करून नाही चालणार. त्यानं काय आहे, शाळेवरचा ताण वाढ्या, आधीच खर्च वाढते, त्यात शिक्षकांचे 3 महिन्याचे पगार तटलेत. आणि भाऊ, शाळेत अजून विद्यार्थी आले तर त्यांचाही खर्च वाढेल. त्यामुळे शिक्षकांचे पुढचे पगारही तटतील. शिक्षक सुद्धा खचून जातील भाऊ. भाऊ, जेवण तयार आहे. तुम्हाला वाढू का जेवायला? चला. भाऊ, 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 काय झालं?
हे घे, पाणी घे. काय होते भाऊ? हे जरा गरगरल्यासारखं झालं. हे बराच वेळ बसून होतो ना म्हणून. तुम्ही तुमच्या सकाळच्या गोळ्या घेतल्या का? विसरलासा ना? काय तुम्ही भाऊ, थांबा थांबा, मी घेऊन येते. तुमचं मन कसल्या विचारात अडकलंय ते मला माहिती आहे भाऊ. खरं तुम्ही काळजी नका करू. या दसऱ्याला शाळेत नवीन ऍडमिशन नक्की होणार. मी असताना तुमचं स्वप्न असं अडणार नाही भाऊ, नाही अडणार. मामानं आल्या आल्या जे काही केले ना त्यानं सावी 100% विचारात पडली असणार. ते काही वेगळं विचार करायच्या आधी तिच्याशी बोलायला पाहिजे. धैर्य. दसऱ्याची सगळी जबाबदारी इरावर सोपवली असली तरी तुझं काम संपत नाहीये. बाहेरची सगळी कामं तुलाच करावी लागणार आहेत. विलास आणि मी भास्करला लवकरात लवकर घरी कसं आणता येईल त्याच्या मागे लागले. आणि एक, दसऱ्याच्या दिवशी आपल्याकडे जे पाहुणे येतात त्यांना आपण नेहमी सोन्याचं पान देतो, त्याची खरेदी राहिली. मला वाटतं आजच तू जाऊन ते सगळं खरेदी करून आणावंस. हा ठीक आहे, तू काळजी करू नको, मी करतो ती काम. धैर्य म्हणाले खरं की मामा मस्करी करत होते, पण मला नाही वाटत की मामा खरंच मस्करी करत होते. ते असं बोलले कारण त्यांना खरंच असं वाटत असणार की धैर्यांचं आणि इराचं लग्न व्हायला पाहिजे होतं. आणि म्हणून ती इरा कदाचित माझ्यावर राग धरू नये. सावी भाऊ काय करताय आणि कसल्या विचारात हरवलं तेवढ्या? नाही कुठं काय, असं कसं काही नाही. सावी कसला विचार करत होता? विशेष असं काही नाही. ती
हिराचं हिराचं काय डोक्यात घेऊन बसलाय आता तुम्ही? माहित नाही, पण असं वाटतं की ती सारखी माझ्यावर डोक धरून असते बघ. घागर फुंकण्याच्या कार्यक्रमात जे काही झालं त्याच्यावर तिने असं कारण दिलं की भास्कर भाऊजींना जेलमध्ये टाकलं म्हणून तिने असं केलं. पण मला नाही वाटत ते कारण आहे. नक्कीच काहीतरी गडबड आहे. सावी, एक गोष्ट सांगू तुम्हाला, तिच्या डोक्यात कधी काय चाललेलं असतं ना मला कळतच नाही. म्हणजे एवढे सारे विचार, हे असंच का, ते तसंच का, हे असं का नाही झालं, ते तसं का नाही झालं, एक सोडून 100 विचार. कशाला त्या हिऱ्याच्या गोष्टी डोक्यात घेऊन बसलाय तुम्ही? मी काय मुद्दाम थोडी करते सगळं. नाही, बरोबर आहे तुमचं. कसं असतं ना, जो माणूस जेवढा हुशार तो तेवढाच जास्त विचार करतो. बरं, आता आपण ना जरा बाहेर चक्कर मारायला जाऊया, म्हणजे तुमच्या डोक्यातले हे सगळे विचार थांबतील. विचार थांबतील का नाही ते माहित नाही, पण घरची कामं नक्कीच थांबतील. अहो, किती कामं पडलीत मला. आणि आता कुठे जायचं आपण? नाही नाही, तुम्ही जा. आणि मी गेले तर बिचारांनी त्या वहिनी एकट्या पडतील. जा तुम्ही. सावी, त्यात काय एवढं? आणि आता आमचे भाऊजी एवढ्या प्रेमाने नेत आहेत तर जा की. हा, तसंही देवदर्शनानंतर तुम्ही दोघेही कुठे बाहेर गेला नाहीत, त्यामुळे जा. वहिनी, आहो एवढं काय त्याच्यात? फिरायला काय नंतर पण जाऊ शकतो आपण. नंतर नाही, आत्ता. प्लीज धैर्य. प्लीज. धैर्य, अहो कामं सोडून कशी काय जाणार बरं? हा, कामाच्या वेळी नको. जाऊया, काम काय होतच राहतील की, पण प्रेम करायची वेळ अशी सोडून द्यायला नको. नाही, चला ना प्लीज. प्लीज प्लीज. बाई सावी, अगं एवढे छळ नकोस आमच्या भाऊजींना. बघा की वहिनी, एवढा प्रेम करणारा बिचारा नवरा भेटलाय, किती छळताय त्याला. धैर्य, काय करताय? उठा तुम्ही. आवाज तर असा लावलाय की बाहेर कोणी ऐकलं ना तर खरंच त्यांना मीच वाईट वाटेल. नाहीये ना म्हणजे वाईट? मग चला माझ्यासोबत आणि प्रूव्ह करा. फ्लर्ट करणे आणि मनवणे. तुम्ही ना PhD केली. ठीक आहे, जाऊया. बरं, चला मग लगेच रेडी व्हा. वहिनी, हो. थँक्यू सो मच. तुम्ही चला. चला आला, चला 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 चला. बघताय ना व, तुम्हाला आठवतात या बांगड्या? लग्नानंतरच्या आपल्या पहिल्या दिवाळ सणाची आठवण आहे. किती प्रेमानं केलं तसं तुम्ही या बांगड्या मला. तेव्हा बी तुम्हाला माहित होतच ना की मला दागिन्यांच्या अजिबातच हौस नाही. खरं दागिनं म्हणून नाही, त्या सणाची आठवण म्हणून तुम्ही या माझ्या हातात घातल्या होत्या. आणि मी सुद्धा एवढी वर्ष या तुमच्या आठवणीतच जपून ठेवल्यात. आठवणी आणि स्वप्न
डोळ्याच्या मध्ये उभ्या आहेत या. आणि तुम्हीच म्हणतायच ना की वस्तूंच्या आठवणींपेक्षा माणसांची स्वप्न जास्त महत्वाची असतात म्हणून. आणि मला काही माहित नाही होय, शाळेचं स्वप्न तुमचं किती महत्वाचं स्वप्न होतं ते. मग मला हे करावंच लागल. माफ करा मला. माफ करा. माफ करा. बाबा, बरं झालं. आज जे काही घडलं ते सगळं तुमच्या डोळ्यासमोर घडलं. तुम्ही बघितलं नाही धैर्य कसे त्या पोरीच्या मागे तुरु तुरु गेले. बाहो, हे रोजचं झालंय. रोज आपलं सावी सावी करत चत मागे असतात. मला काहीच कळत नाही मी काय करू ते. खूप वाईट वाटतं मला. बाबा, धैर्य मला अजिबात वेळ देत नाही. वेळ देत नाही? मी त्याला द्यायलाच लावणार. अगं तू काळजी सोड. आता इथं तुझा बाबा आलाय. बघच तू आजचा दिवस धैर्य तुझ्या बरोबर कसा घालवत होते. बाबा, खरंच मी खरंच सांगताय. दया कधीच खोटं बोलत नाही. बघच तू. जावाई बापू. ओ जावाई बापू. काय आज बाहेर जाऊन फेरफटका मारायचा विचार आहे वाटतं. हा, जरा कामासाठी बाहेर निघाल. काय माझा शब्द त्याच वेळी जर पाळला असता तर तू आणि माझ्या पोरीने साजरा केलेला पहिला दसरा मी बघितला असता. असू दे, राहू दे. माझी एक इच्छा आहे. नाही म्हणजे माझ्या पोरगीबरोबर तुझं लग्न झालेलं नसलं तरी तू माझ्या पोरीसाठी दसऱ्याची खरेदी करावीस. काय तर बसून बसून कंटाळली. जा बाहेर गेलं. खरेदी करा. बघ तिला काय हवं नको ते. आम्हा केली असती, पण मला पण काय बायको नको म्हणते. बायको रुसती. अरे रुसली तर रुसली. तिला सांगायचं माझ्या खऱ्या बायकोच्या आनंदासाठी मी काहीही करेन. तिला बाहेर घेऊन जाईन, तिला फिरवेन, तिचे लाड करेन आणि सांग तिला माझं तुझ्याबरोबर लग्न झालं असलं तरी माझं तुझ्यावर प्रेम नाही असं सांगून टाक तिला.
निघायचं ना? हा, निघूया की. तुम्ही वा पुढं, मी आलोच. तर ह्याच्यासाठी माझ्या इरायला एकटं सोडणार? तिला वेळ न देता हिच्या बरोबर बाहेर मजा मारणार? इरा, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? काय विचारतोय मी? विश्वास आहे ना? हं. मग रेडी राहा. बाहेरचं काम आटपून मी परत आलो की माझा हा सगळा वेळ माझ्या प्रेमाचा. नक्की? बरं, मग आता जाऊ का मी? लवकर या हं. आलोच. बाबा, बाबा तुम्ही ऐकलं ना काय म्हणाले धैर्य? सोनं तर अस्सल आहे, कशाला विकताय? वाटल्यास तुम्ही गाण पण ठेवू शकता. गहाण नाही, नको. कारण गहाण ठेवून पाहिजे तेवढे पैसे भेटायचे नाही आणि मग परत ते फेडावे पण लागतील, परत त्याचं व्याज. नाही, नको, राहू दे. त्यापेक्षा तुम्ही ते मोडा आणि बघा किती पैसे येतात ते. पैशाची लई नड आहे हो. ठीक आहे. हे मोजून घ्या. नाही, जाऊ दे. नाही प्लीज मोजून घ्या. नाही, असू द्या. नाही मोजून घ्या तुम्ही प्लीज. नमस्कार धैर्य साहेब. नमस्कार. धैर्य, अहो आता तरी सांगा की इथं कशाला आलोय आपण? सावी, अहो दसरा आहे. आता दसऱ्यात पाहुण्यांना सोनं द्यायचं असतं ना, तेच घ्यायला इथं आलोय आपण. आणि
म्हटलं आता पाहुण्यांसाठी सोनं घ्यायला निघालोच आहे, तर जरा माझ्या बायकोसाठी काहीतरी घेऊन टाकावं. तुम्हाला काय आवडेल ते घ्या तू. दादा, तुमच्याकडची बेस्ट ज्वेलरी दाखवा. हो. सावी, तुम्हाला या बांगड्या आवडल्यात काय? घेऊन टाकूया मग. आय एम सॉरी सर, पण आत्ताच एक बाई त्या बांगड्या मोडून गेलेले आहेत, त्यामुळं त्या सेलसाठी नाही आहेत. अच्छा. सावी, हो, असं काय बघताय त्या बांगड्यांकडे? दुसरं काहीतरी घ्या की. म्हणजे ते आईकडे ना सेम टू सेम अशाच बांगड्या आहेत बघा. पप्पांनी तिच्यासाठी गेल्या होत्या. खरं त्या इथं कशा असतील ना? हा, नाही, आई स्वप्नात पण असा विचार करू शकत आहे. सावी, अहो, एकसारख्या डिझाईन्सच्या बांगड्या असूच शकता की. ते सोडा तुम्ही हे बघा आधी, यातलं कोणता आवडलाय तुम्हाला? मला हा हार आवडलाय बघा. तुम्हाला आवडतोय का? छान. मग फायनल करायचा. दादा, पॅक करून द्या.